फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि कशा आहात तुम्ही? मजेत ना? खूप दिवसांनी मी हा ब्लॉग बनवायला सुरुवात केली, कारण घरातली भरपूर सारी कामं चालली होती, कलरिंगची वगैरे, किंवा आता दसऱ्याची जशी मी भांडी घासाय काढली होती तशी सेम दिवाळीला पुन्हा तसंच केलं. आणि भरपूर सारी अशी मी पॅकेटमध्ये ठेवलेले होते, डब्यांमध्ये वगैरे, भांडी जी न लागणारे ते सुद्धा सगळे घासून वगैरे घेतले. हे बघा, खूप छान असं स्वामींचं जे मी मूर्ती वगैरे आणलं होतं, तर ती मूर्ती तर ठेवली मंदिरात, पण ते कुठं ठेवणार म्हणून मग मी ते असं खूप छान असं ठेवलेलं आहे. ते पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे. आणि आज बघा, हे मूर्ती खूप छान आलेली आहे आपल्याकडं, फ्रेम वगैरे, तर ती स्वामींची आलेली आहे, जी सार्वजनिक स्वामींची पूजा वगैरे करतात. आणि त्यासाठी डेकोरेशनसाठी मी हे बनवलेलं आहे. तुमच्यासोबत पुढं मी शेअर करेलच की त्याचं मी काय करणार आहे. आणि सकाळच्या आता 6:30-7 वाजलेले आहेत. फरशी वगैरे सगळं माझं पुसून वगैरे सगळं झालेलं आहे, कारण आता ते बेडरूममध्ये आम्ही झोपतो, त्यामुळे इकडची सगळी कामं माझी आवरलेली आहेत. आणि इथे बघा, मी ती मांडणार आहे, जसं की मी मोराचं ते बनवलेलं आहे घरीच, तर ते त्याचे इथं डेकोरेशनसाठी वगैरे, किंवा असं पुढं तुम्हाला सांगेलच व्यवस्थित त्यामध्ये. आणि इथे बघा, आता मी पाणी गरम करायला ठेवले. रात्री सामान आणलं होतं मार्टमधनं, ते सगळं इथंच ठेवलेलं आहे. आता रात्रीची भांडी घासून ठेवलेली आहेत, ते सुद्धा लावायचे आहेत अजून. आणि आता मी बनवणार आहे जी कांद्याची पात, ती त्याची भाजी बनवणार आहे. ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसे बनवणार आहे. त्या अगोदर गरम पाणी केलं होतं, आंघोळ वगैरे करून घेतली, कारण आता स्वामींना प्रसाद दाखवायला लागतो, त्यामुळे लवकरच सगळं आवरून घेते. आणि ही बघा, अशी छान अशी भाजी करून घेतली होती. आणि कणिक मळून ठेवली. आईंसाठी सुद्धा सेपरेट टिफिन वगैरे बनवायचा आहे. आता चला तर मग, जसं की मी सकाळी सांगितलं तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये, की आपल्या घरी स्वामी आलेले आहेत. तर स्वामी आलेले आहेत म्हणजे कसं, की आपली इथं सोमवारची पूजा होते, म्हणजे आरती वगैरे घेतात स्वामींची. आणि तो सार्वजनिक फोटो आहे, की तो फोटोची तिथं पूजा करतात, आणि ते फक्त 1 दिवसासाठीच करतात, फक्त सोमवारचे. तर ते कसं झालं, पहिलं एकाच ठिकाणी जायचं, पण आता तसं नाही. प्रत्येक जे येतात तिथं त्यांना आपल्या स्वइच्छेने, किंवा आपण नेऊ शकतो, किंवा ते पण सुद्धा सांगतात की तुम्हाला आज कोणाच्या घरी न्यायचं आहे, तर ते आपण आणू शकतो. तसं माझ्या घरी आलेले आहेत स्वामी, जे सार्वजनिक ठिकाणी आपण पूजा करतो तसे. तर मी त्यांची खूप छान अशी पूजा वगैरे करते, तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. म्हणजे पूजा वगैरे सगळं झालेली आहे, माझी आरती वगैरे, नैवेद्य वगैरे सगळं दाखवून. तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. मोठी फ्रेम जे आहे ती सार्वजनिक ठिकाणी पूजलेली असते. आणि हे जे आहेत माझ्या घरचे आहेत स्वामी, हे मी अक्कलकोटवरून आणलेले आहेत. हे मी मठातूनच आणलेले आहेत, छोटे स्वामी. आणि हे पहिले स्वामी होते. मी ज्यावेळेस इथे राहायला आले त्यावेळेस छोटंसं मंदिर घेतलेलं. स्वामी समर्थ, साईबाबा, आणखीन विठ्ठल रुक्माई पण होते, पण अंश छोटा होता त्यावेळेस त्यांनी ते फोडले. मग मी ते विसर्जन वगैरे केलेलं आहेत. आणि ही लक्ष्मी, जी मी आता मार्गशीर्ष महिन्यात पूजा वगैरे करते, आता हीच लक्ष्मी आहे, कारण मी हिला भरपूर वेळा कलर वगैरे केलेले आहेत. बघा, आता तुम्हाला दिसेल. आता मी पुन्हा करणार आहे, घरीच कलर करते, कारण कसं आता मी हे पुजते, जशी मी ही मूर्ती घेतली तशी तेव्हापासून मी पुजते. तर मला असं वाटत नाही मी विसर्जन वगैरे करावं. जर मी घेतली चांदीची वगैरे, तर त्या टायमिला मी ही विसर्जन करेल. तोपर्यंत मग मी दुसरी नाही घेणार, हीच लक्ष्मी मी यूज करेल. आणि जसं की मी बघा, मी म्हटलं मी ज्यावेळेस हे केलं त्याला आता कोजागिरी पौर्णिमेला, तर हे मी यंत्र घेतलेले आहेत 2. तर हे यंत्राची सुद्धा मी पूजा वगैरे व्यवस्थित करते. सप्तशृंगीचे फोटो आहे छोटा, पण म्हटलं आता दुसरा एक फोटो नाशिकला वगैरे गेल्यावरती घेऊन यावं. आणि इथं मी कलशमध्ये तांब्या वगैरे ठेवून केलेलं आहेत. आणि स्वामींना असं पाणी, नैवेद्य वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर खूप छान अशी माझी पूजा झालेली आहेत. आणि हा खरं सांगू, एवढी मोठी फ्रेम आहे का नाही, तर असं वाटतं घरात खूप मोठं कोणतरी बसलेलं आहे. आणि खूप छान वाटतं मनाला सुद्धा. आणि दिवसही खूप छान जातो. माझ्याकडून तरी थोड्याफार सेवा राहतात, कारण हांशमुळं गडबडीत भरपूर अशी कामं आहेत आता दिवाळीची म्हणून. पण जसं होईल तेवढं मी करून करते, आणि स्वामी पण समजून घेतात. आणि जसं मी स्वामींची सेवा करायला लागली तेव्हापासून भरपूर असं चेंजेस आहेत. भरपूर म्हणजे मला खूप छान असा फरक पडलेला आहे. माझं मन असं खूप विचलित असायचं, हे करू का ते करू, हे कोण काय बोललं की वाईट वाटायचं, किंवा मी तोच गोष्टीचा विचार करायचे. पण आता तसं होत नाही. जसं मी स्वामींची सेवा करायला लागली तेव्हापासून जरी काय वाटलं तर मी स्वामींसोबत ते शेअर करते, आणि मला खूप छान वाटतं.
तर अशी आहे बघा, माझी खूप छान अशी सेवा वगैरे झालेली आहे. आणि जसं की बघा, मी छोट्याशा सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं, मी बघा हे अशा काचेच्या वाट्या आणलेल्या आहेत. त्याच्यात ही सिमेंट, जे आपलं व्हाईट सिमेंट वगैरे भेटतं ते टाकले आणि त्याच्यात ही असे ही लावलेले आहेत मोराचे पीस. आता स्वामी समर्थांचं ठेवायचं म्हटलं तर मोराचे पीस असणं खूप छान असतं. कारण जर तुम्ही कोणी कथा वाचत असाल, स्वामींची सारामृत वाचत असेल, तर त्याच्यामध्ये बघा एक उल्लेख सुद्धा केलेला आहे की मोरपीसाच माझ्या जागेवरती मोरपीस ठेवा, असं नाही का स्वामी बोलतात. तर हे मोरपीस खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही ती सेवा करत असेल तर तुम्हाला नक्कीच समजेल. त्यासाठी मग मी हे असे 6 मोरपीस होते तर ते ठेवलेले आहेत. आणि ह्यांना बघा, आता मी हे पूर्ण स्वच्छ पुसून वगैरे घेईल, ह्याला ॲक्रेलिक कलर वगैरे करील आणि इथं असं ठेवील असं. तर हे प्रत्येक ठिकाणी असं ठेवील. 6 कप्पे आहेत ना आपले, 1 2 3 4 5 6, तर ते 6 ठिकाणी मी असे ठेवणार आहे. ठेवल्यानंतर मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेलच. तर आज हे मी काम करणार आहे की हे रात्री बनवून ठेवलेलं आहेत. आता ह्याला मी पूर्ण असं साफ वगैरे करून घेते, स्वच्छ वगैरे करते, कारण हे सुकण्यासाठी मग रात्री तसं ठेवलं होतं बनवून आणि ते काही तुमच्यासोबत शेअर करता नाही आलं कारण मला खूपच लेट झालं होतं रात्री त्यामुळं. तर बघा, हे खूप छान असे बनवलेले आहेत आणि पूर्ण झाल्यानंतर हे पूर्ण दाखवतेच मी तुम्हाला. चला तर मग अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. चला तर इथे बघा, मी छान अशा बरण्या आणलेल्या आहेत काल मार्टमधनं आणि भरपूर असं सामान लावायचं राहिले. तर आता ह्या बरण्या ज्या आहेत ह्या काचेच्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मी किराणा घेतला का नाही त्याच्यावरती 500 रुपयाच्या खरेदीवरती ही अशी घ्यायला गेली तर 129 रुपयाला भेटत होती. कारण आता ऑफर आहे 258ची 129ला भेटत होते आणि जर 500 रुपयाची खरेदी केली तर त्याच्यावरती 99 रुपयाला ह्या 2 बरण्या भेटत होत्या. तर मग मी असे 4 बॉक्स घेतले बरण्यांचे, म्हणजे 8 बरण्या आहेत अशा. आणि छोट्यावाल्या 2 छोट्यावाले पण आहेत, ते पण दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, ह्या अशा बरण्या आहेत, जसं की मी आता दाखवलं 2 सेटच्या, म्हणजे 2 सेटच्या अशा बरण्या आहेत. तर ह्या मी अशा बघा, ह्या अशा आहेत 1 2 3 आणि अशी ह्याचा मी आता कागद काढलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ही एक अशी, आणि ह्या अशा भरण्या आहेत, पूर्ण काचेच्या भरण्या आहेत, प्लॅस्टिकपेक्षा काचेच्या भरण्या आहेत. कारण मी मार्टमध्ये गेली होती काल, म्हटलं डाळी वगैरे घेण्यासाठी अशाच घेतलेल्या, पण प्लॅस्टिकच्या घेतल्या. बिल करायच्या वेळेस समजलं की ह्या अशा भरण्या आहेत आणि त्या 99 रुपयाला 3 होत्या. तर म्हटलं त्यापेक्षा मग हे घेतलेले काय वाईट आहेत, कारण हे किती काय केलं तर काचेचे आणि मेन म्हणजे छान पण आहेत. तर मग काय केलं, ह्याच्यातून ब्ल्यू कलर पण होते, हे जे टोपण दिसते झाकण, तर ह्या झाकणाच्या ब्ल्यू कलरच्या पण होत्या. पण मग म्हटलं नको, सगळा सेट पिंक कलरचाच घेऊया मग, कारण ते दिसायला पण खूप छान वाटेल. तर सगळे पिंक मी असे घेतले. तर ह्या अशा 4 बॉक्स घेतले. अजून घेऊ शकत होते पण परत 80 नको म्हणत होते, म्हणून मग एवढेच घेतले. आणि हे बघा, अशा ह्या पण 90 रुपयालाच 3 बरण्या होत्या ह्या छोट्यावाल्या. तर मग मी ह्या घेतल्यात. म्हटलं आपण प्लॅस्टिकच्या ह्याच्यात मध्ये आलं लसणाची पेस्ट, कुठं खोबरं वगैरे असं बारीक करून ठेवते ना मी, तर ते कुट वगैरे ठेवायसाठी असे म्हणून छोट्या छोट्या ह्या अशा भरण्या घेतलेल्या आहेत. तर अजून भरपूर म्हणजे काचेच्या भरण्या, आता मी तुम्हाला फ्रीजचं पण दाखवेल, पण आता एवढं सगळं ह्या ब्लॉग मध्ये नाही दाखवणार. पण हे बघा, अशा प्रकारे मी घेतलेले आहेत, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत. चला तर मग मी आता हे पूर्ण ओपन करते आणि ह्याला पूर्ण असं स्वच्छ धुवून वगैरे सुकवून वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये सामान भरते, ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच. चला तर मग. बघा, सकाळची तर सगळी कामं आवरून झाली होती, भांडी वगैरे सगळं झालं होतं, कारण मी स्वामींची पूजा करायची असते म्हणून लवकरच उरकून घेते. आणि जसे की मी आता तुम्हाला डबे दाखवले, तर ते मी आणलेले आहेत काचेच्या बरण्या, तर ते आता स्वच्छ घासून वगैरे घेते आणि उन्हात सुकवायला ठेवते, कारण लगेच सुकतील सुद्धा, कडक ऊन पडतंय त्यामुळं. तर आणि मग त्याच्यामध्ये सामान सुद्धा भरते. तर आजचा ब्लॉग मी इथपर्यंतच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण काय होतं, भरपूर मोठा ब्लॉग झाला ना, माझ्या मोबाईलमध्ये पण पेस नाहीये, मग तो डाउनलोड व्हायला वगैरे खूप वेळ लागतो आणि मग अशातच मला असं मग मूड जातो, मग असं वाटतं नकोच, व्हिडिओज नको बनवायला. आता भरपूर व्हिडिओ टाकायचे पेंडिंग आहेत, पण हाच प्रॉब्लेम आहे, माझ्यात पेस
खूप कमी आहे आणि तो डाउनलोड व्हायला खूपच वेळ होतो. म्हणून तर छोटे छोटेसे आता मी ब्लॉग बनवणार आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, पण व्यवस्थित वगैरे छान असे मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा. प्लीज सपोर्ट करा आणि कसं वाटतं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.